नमस्कार, मी सरपंच भजियापार रुक्मिणी विठ्ठल प्रसाद ठाकरे, ग्रामपंचायत भजियापार, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र राज्य। आमच्या भजियापार येथे डार्फ केटल आणि सप्रेम संस्था आणि नवदृष्टी संस्था यांच्या मार्फत CSR फंडातून आम्हाला 1000 केसर आंब्याची वृक्ष भेटले होते। त्यांचे आपण पडीत जागेमध्ये वृक्षारोपण केले। मैं यहाँ का रोजगार सेवक हूँ, सूरजलाल नथुजी रांगडाले। सप्रेम संस्था की तरफ से जो पेड़ मिले थे तो वो हम आज के तारीख में 6 या 7 महीने हो गए लगाए हैं तो पेड़ों को, और इनको पानी दे रहे हैं हम। अभी हमारे पास में व्यवस्था पानी की, जैसे ये टाकी है, तालाब है, यहाँ से लाके हमारे मज़दूर लोग लाके दे रहे उन लोगों को पानी वगैरह। हमारे पास में आज करीबन 22 मज़दूर हैं और 22 मज़दूरों को आज रोजगार मिला है। खरं म्हणजे आम्हाला वृक्ष लागवडाची प्रेरणा जर मिळाली असेल तर ती सप्रेम संस्थेकडून जेव्हा आम्हाला 1000 झाडं फळबाग म्हणून भेटली आहे आणि जेव्हापासून आम्ही फळबागाची सुरुवात केली, आंतरिक पीक घेणं सुरू केलं आणि याच्यातूनच आमच्या गावकऱ्यांनी म्हणा किंवा ग्रामपंचायतीने एक प्रेरणा घेतली आणि त्या प्रेरणेतूनच आमचं आता असं आहे की जेवढी पडीत जागा आहे त्यामध्ये काहीतरी विशेष करायचं, म्हणजे फळबाग लावायची आणि औषधी वनस्पती लावायची, जेणेकरून आमच्या ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती उंचावेल। 4 दिवसाचे काम खुलत तर मिळत ना, पहिले करत होतो, मग तो काय याच्यानंतर बंद होऊन जाय। आता थोडा रेग्युलर काम मिळून राहिला। खरं म्हणजे काय, आमच्या इथं जे आमचे लेबर काम करतात त्यांना आम्ही लेबर म्हणून कधीच संबोधित करत नाही, त्यांना आम्ही पर्यावरण दूत असं म्हणत असतो। आंब्याच्या झाडासोबत सीताफळाचे झाड, बांबू लागवड, तसेच भाजीपाला वगैरे पण आपण इथं लावलेला आहे। केसर आंब्याच्या बागेमध्ये आम्ही भाजीपाला लागवड केली आहे। तो भाजीपाला सुद्धा आम्ही त्या जे आमचे पर्यावरण दूत आहेत त्यांना आम्ही मोफत देत आहोत, जेणेकरून त्यांचा आर्थिक बजेट वाढेल। आम्ही इथं आंब्याचे नर्सरी तयार केली आहे। ती आंब्याची नर्सरी आमची कमीत कमी 5000 पर्यंत झाडं आहेत आमच्याकडे। आमच्याकडे काय सगळीकडे भात शेती केली जाते, खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये आमचे शेतकरी फक्त भात शेतीच करत असतात। त्यामुळे यांना या केसर आंब्याच्या फळबागेमुळे एक नवीन प्रेरणा भेटणार आहे आणि या प्रेरणेतून ते काहीतरी म्हणजे फळबाग लावायला सुद्धा सुरुवात करतील आणि धानामध्ये जो त्यांना बेनिफिट वर्षभर भेटत असतो त्यापेक्षा डबल टिबल भेटेल अशी माझी अपेक्षा आहे।